भारतीय जनता पार्टी महायुतीचे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार काशीराम वेचान पावरा यांच्या प्रचारार्थ माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी शिरपूर शहरातील प्रत्येक वार्डात कॉलनीत प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरू असून शिरपूर शहरातील अगदी छोट्या छोट्या गल्ली बोळात जाऊन जनतेस भेटी दिल्या। शिरपूर शहरातील कुंभारटेक, मंडई मोहल्ला, मदीना मोहल्ला, मार्केट टेक, मोहम्मदिया चौक, मुजावर मोहल्ला, ईदगाह नगर, गणेश कॉलनी, नथू नगर या परिसरात आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार रॅली निघाली असून प्रचारादरम्यान घरोघरी महिलांनी भूपेशभाई पटेल यांचं औक्षवंत केलंय। रॅलीमध्ये रज्जाक कुरेशी, इरफान मिर्जा, सलीम खाटी, जाकीर शेख, कादर भगवान, जाकीर ठेकेदार, युसुफ बेग, राजू कमरोद्दीन शेख, अलाउद्दीन दादा, रमजू पठाण, नदीम शेख, आयुब ठेकेदार, सय्यद आरिफ, संजय चौधरी, भालेराव माळी, जितेंद्र माळी, भुरा माळी, अनु माळी, गणेश वाघसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। शिरपूर तालुक्यात कोण उमेदवार निवडून आला पाहिजे असं आपल्याला वाटतं? एका लोकप्रतिनिधीकडनं माणसाची अपेक्षा काय असते की त्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्यांनी लोकांच्या सार्वजनिक समस्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे। शिरपूरमध्ये असं कोणतंही नाही, शैक्षणिक असेल सर्व गोष्टींमध्ये त्यांचं बारकाईनं लक्ष आहे आणि सर्व तालुक्याचा विकास त्यांनी केलेला आहे। पाण्याचं असो किंवा आरोग्य असो, शिक्षण असो, सगळ्या गोष्टीत आजच्या कंडिशनला काशीराम दादा झाले, विकासरत्न अमरीशभाई पटेल झाले, यांच्याकडनं सगळ्याच अपेक्षा तालुक्याने पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे माझं मत हे विकासाला आहे, विकासाला म्हणजे काशीराम दादांना आहे। माझं मत BJPला आहे आणि माझ्याबरोबर सर्व माझ्या गाव असेल, परिसर असेल, त्या सगळ्यांना मी तेच विनंती करतो आहे की प्रत्येकाने आपलं विकासाला मत द्या, विकासाला म्हणजे भाईसाहेबांना मत करा, एवढंच बोलतो समोर। धन्यवाद दादासाहेब। दादासाहेब, आपल्याला काय वाटतं शिरपूर तालुक्यामध्ये कोण निवडून आला पाहिजे? माझं मत स्पष्टपणे भाईसाहेब निवडून येतील, कारण भाईसाहेबांनी खूप काही कामं केलेले आहेत। आमचा समाज अल्पसंख्याकात येतो, आम्ही भटक्या विमुक्त जातीत भोई समाजात हा येतो। आमच्या 60 वर्षापासनं काही जागा या आदर्शनगर भोईगल्ली येथील जागा या बाईसाहेबांनी ते सगळं काही फीडबॅक घेऊन कलेक्टर साहेब यांना संबंधित व्यक्ती हे गरीब असून त्यांना त्या जमिनी त्यांच्या नावाने करून देण्याबाबत या संदर्भात सगळीकडे चर्चा केली, मंत्री साहेबांशीही चर्चा केली आणि ते आता फायनलिंग टेबलला आहे। परंतु आचारसंहिता राहिल्यामुळे ते भेटलेलं नाही ऑर्डर, पण या आचारसंहितेनंतर ते ऑर्डर भेटणार आहेत। त्यामुळे भाईसाहेबच निवडून येतील आणि आमच्या भोई समाजाचे समर्थन ही आमदार अमरीशभाई यांनाच राहील आणि काशीराम दादा पवार यांनाच राहील। धन्यवाद दादासाहेब। दादासाहेब, आपल्याला काय वाटतं? शिरपूरमध्ये ना भूतो ना भविष्य असा विकास झालेला आहे आणि विकास करण्यासाठी विकास जिकडं असतो तिकडंच माणसाने उभं राहायला पाहिजे, म्हणून आमचं मत काशीराम दादा यांनाच राहील। धन्यवाद। तर आपण शिरपूर तालुक्यातील तमाम जनतेच्या प्रतिक्रिया आतापर्यंत आपण घेतो आलेलो आहोत। तर जनतेचा कल हा विकासाकडे आहे। ज्यांनी आतापर्यंत विकास घडवून आणला त्या उमेदवारांकडे जनतेचा कल असून उमेदवारांनी आतापर्यंत